उन्हाळ्यामध्ये शरीराला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हे सत्तू सरबत बिहारमध्ये जागोजागी रस्त्यांवर ठेल्यावर विकलं जातं। ते कसं करायचं ते बघू। 3 मोठे चमचे सत्तू पावडर घेतली आहे मी, ज्याची रेसिपी माझ्या चॅनलला ऑलरेडी आहे। यात थोडंसं काळं मीठ घालणार आहोत, भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडी घालायची आहे, थोडा चाट मसाला आणि 2 चमचे लिंबाचा रस आपण घालणार आहोत। यात एक पुदिना, हिरवी कोथिंबीर आणि आलं घालून एक चटणी केली जाते, ती आपण सर्व करताना घालणार आहोत। ती आत्ताही घालू शकता जर वेगवेगळ्या लेयर्सनी सर्व करायचं नसेल तर। यामध्ये बारीक चिरलेला कांदाही असतो आणि थोडीशी अगदी बारीक चिरलेली मिरचीही घालतात। थोडंसं पाणी घालून आपण चमच्याने हलवून यातले गोळे पहिले मोडून घेणार आहोत। तिथे ठेल्यावरती किंवा घरी पारंपरिक पद्धतीने रवीने घुसळून हे सरबत केलं जातं, तर तशाच पद्धतीने आपण आज करणार आहोत। रवीने घुसळून यातले सगळे गोळे मोडून घ्यायचे आहेत। सगळं छान मिक्स झालं की पुन्हा उरलेलं अर्धा ग्लास पाणी यात आपण घालणार आहोत। 1 ग्लास थंड पाणी आपण घातलेलं आहे। आता सर्व करताना आईस क्यूब्स, त्यावर थोडीशी जिरपूड, थोडी ही पुदिन्याची चटणी, त्यानंतर बारीक चिरलेला थोडासा कांदा, थोडासा चाट मसाला, अशी एक लेयर करायची आहे। त्यावरती थोडं सरबत घालायचं आहे, मग पुन्हा अशी एक लेयर, मग पुन्हा सरबत आणि वरून पुन्हा या मसाल्यांची एक लेयर आणि वरती शेवटी सगळ्यात शेवटी थोडी बारीक चिरलेली हिरवी मिरची यात घालायची आहे। खूप चविष्ट लागतो हा बारीक कांदा आणि मिरची या सरबतामध्ये। हे हाय फायबर सरबत तर आहेच, हाय प्रोटीन आहे, शिवाय शरीराला खूप थंडावा देणारं सरबत आहे, तर ते उन्हाळ्यामध्ये झालंच पाहिजे। नक्की करून बघा आणि आवडलं की नाही ते मला जरूर कळवा। वरून थोडीशी हिरवी कोथिंबीरही घालायला विसरू नका।